नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाट माथ्यावरील बोलठाणपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरील छत्रपती जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या कबीड खेडा शिवारात बिबट्याचा संचार वाढला असून एका आदिवासी चिमुकल्याचा जीव घेतल्याची घटना घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे। नांदगाव तालुक्यातील बोलठाणपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या कबीड खेडा शिवारातील गट नंबर 113 मध्ये गोरख काशीनाथ चव्हाण यांच्या शेतात एमपीएचे लेबर दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी बुधवारी दुपारच्या वेळेस कापूस वेचत असताना लहान मुलगा महेश सिद्धार्थ आखाडे बसलेला असताना त्याच्यावर बिबट्याने झडप घालून शेजारील ज्वारीच्या शेतात नेला। परंतु आरडाओरडा केल्याने बाजूबाजूच्या शेतामध्ये ट्रॅक्टर होते। त्या ट्रॅक्टर ज्वारीच्या शेतात तेव्हा सदरच्या बिबट्याने त्या मुलाला सोडून पळ काढला। मात्र सदर लहान मुलाचा मृत्यू झाला असून या बिबट्याच्या संचारामुळे कवीडखेटा वळण परिसरासह बोलटण परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। सदरची घटना घडल्यानंतर या चिमुकल्याचे फोटो व बिबट्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कवितखेडा बिरोळा ग्रुप ग्रामपंचायत सरपंच कवितखेडा आणि वळण शिवारामध्ये एक कापूस वेचण्यासाठी आलेल्या मजुरावर हल्ला झालेला आहे लहान मुलावर। हे आम्ही बरेच दिवसापासून मागणी करतोय। 4-5 दिवस झाले वन विभागाकडे आम्ही मागणी करतोय ते काहीतरी उपाययोजना करावी। पण आज एक लहान मुलाचा 7 ते 7 वर्ष मुलाचा बळी गेलेला आहे इथं। याची जिम्मेदारी कोण घेणार आणि कधी किती बळी पाहिजे शासनाला हे पण आम्हाला सांगावं आणि याच्यावर उपाययोजना कधीपर्यंत होईल तोपर्यंत आम्ही डेड बॉडीला हात लावू देणार नाही आहे। इथे सर्व ग्रामस्थ कवितखेडा वळण बिरोळा इंचलगाव बोलठाण गोंडेगाव सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित आहे आणि सगळे इथे बसलेले जोपर्यंत उपाययोजना होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ बॉडीला हात लावू देणार नाही याची अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी ही विनंती। लोकशास्त्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी